अवघ्या 45 वर्षांच्या ह्या मावशी आमच्या डेंटल ऑफिसमध्ये आल्या आहेत आणि पहा, समोरचे दात नव्हते म्हणून आपण तिथे ब्रिज लावला होता. परंतु काळजी न घेतल्यामुळे केवढी सारी घाण आतल्या साईडला जमा झालेली आहे. तो घाणीचा थर इतका जाडा आहे, तो हिरडीला खाली टोचत आहे आणि तिथे अल्सर फॉर्म झालेला आहे. प्रत्येक गोष्टीचा मेंटेनन्स असतो. जेव्हा आपण दात लावतो ते सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवावे लागतात. वरचे पण त्यांचे दात पहा, सगळीकडे घाणीने साम्राज्य केल्यामुळे सगळे दात हलू लागले आहेत. आणि खालचा तर ब्रिज आपल्याला काढावा लागला, मग दात लावून काय फायदा. मैत्रिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हा सर्वांना हे सांगायचं आहे की आपली जनरल हेल्थ आणि ओरल हेल्थ ही एकच आहे. जशी आपण रोज आंघोळ करतो आवश्यकच आहे, तशीच दातांना सुद्धा आंघोळ घालायला पाहिजे दर 6 महिन्यातून एकदा. त्याला क्लिनिंग असं म्हटलं जातं आणि त्यासाठी तुम्हाला दवाखान्यात येणं खूप गरजेचं असतं. काळजी घ्या तुमच्या दातांची, कारण दात आहेत तर खाणं आहे आणि खाणं आहे तर जिणं आहे आणि जगण्यासाठी दात तर हवेच असतात.